श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, बघा पिंपळाच्या झाडाचे हे जर उपाय आपण केले तर आपल्या घरातली दरिद्रता जाऊन आपल्या घरामध्ये भरभराटी होते, सुख समाधानी पैसा संपत्ती वाढते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद सुद्धा अखंड राहतो। पण हे उपाय आपल्याला कसे करायचे आहे याच्याबद्दलच तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। अतिशय प्रभावी आणि गुणकारी असे उपाय आहे। हे भागवत आणि विष्णू पुराणामध्ये सांगितलेले उपाय आहे। नक्की करून बघा, तुम्हाला याचा चांगलाच फायदा होईल। आता मी तुम्हाला त्याच्यातलं पहिलं सांगणार आहे की आपल्याला लहानापासून तो मोठ्यापर्यंत, तुमच्यापासून तो माझ्यापर्यंत सगळ्यांनाच पैसा हवा असतो, लक्ष्मी माता हवी असते। ज्या घरा म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, आपलं घर सुख समाधानी भरावं, आपल्याला कशाचीच कमतरता राहू नये असं सगळ्यांनाच वाटत असतं। पण त्याच्यासाठी आपल्याला एक आपले वास्तुदोष आणि एक पितृदोष, ह्या दोन त्रासांमुळे आपलं जीवन हे आपल्या जीवनामध्ये संकट येतात, व्याधी येतात, आपलं जीवन हे सुखमय होत नाही। तर त्याचं कारण म्हणजे आपण पितरांची सेवा करत नाही। पितरांची सेवा आहे, पितरांबद्दल जे सांगितलं जातं ते केलं जात नाही, किंवा नारायण नागबली केली जात नाही पितरांसाठी संतुष्ट होण्यासाठी। कारण की त्यांची जी आत्मा असते ती भटकत असते आणि ती आत्मा शांत होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्याला कशातच आपली प्रगती होत नाही, आपली अधोगती होते, म्हणजे आपली प्रगती होतच नाही आणि लक्ष्मी माता येण्याचे मार्ग मोकळे होत नाही। ज्या वेळेस आपण पितरांची सेवा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते, लक्ष्मी माता यायला सुरुवात होते, नवीन नवीन मार्ग आपल्या घरामध्ये यायला लागतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, कितीही देव केले, कितीही प्रार्थना केली देवाची, कितीही केलं तरी सुद्धा देव सुद्धा आपली मदत करत नाही। कारण की पितृदेव हे देवाप्रमाणेच मानले गेलेले आहे आणि पितरांची जर आपण सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य वाढतं, आपल्या मनातल्या सगळे आपले टेन्शन दूर होतं, आपले जे प्रॉब्लेम आहे, आपले जे टेन्शन आहे ते संपूर्ण दूर होऊन आपले पित्र आपल्याला खूप चांगला आशीर्वाद प्राप्त करतात। तर त्याच्यासाठी सांगणार आहे तुम्हाला की पिंपळाचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर पिंपळाचं झाड कधीही कोणत्याही व्यक्तीने तोडू नये। कारण की भागवतमध्ये असं सांगितलेलं आहे की पिंपळाचं झाड जर आपण तोडलं तर त्या माणसाची जो मृत्यू आहे तो 1 वर्षाचा आत होतो असं म्हटलं गेलेलं आहे। हे भागवतमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जर कोणी तुमच्या घराजवळ असेल तर ते झाड तोडू नका, एखाद्या ब्राह्मणाला विचारा, मगच त्याचं काहीतरी करा। आणि दुसरं म्हणजे पिंपळाचं जे झाड आहे ते आपल्या घराजवळ कधीच असू नये, कारण की आपल्या घराजवळ असणे हे चांगलं सांगितलेलं नाही। आणि जर मंदिरामध्ये असलं किंवा जिथं देवाचं स्थान आहे, देव आहे, त्या ठिकाणी राहिलं तर ते झाड शुभ सांगितलेलं आहे, पण आपल्या घराजवळ ते झाड शुभ सांगितलेलं नाही। आणि त्याच्यातलं आता दुसरा उपाय सांगणार आहे। बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी, लक्ष्मी माता अखंड वास करावी, लक्ष्मी नारायणाचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा, त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कारण की विष्णू पुराणामध्ये आणि विष्णू भगवानांनी असं सांगितलेलं आहे की शनिवारी जो कोणी व्यक्ती माझ्या पिंपळाच्या झाडाला हात लावेल तर त्याच्या घरामध्ये धन संपदा ऐश्वर्य वाढेल आणि आमचा दोघांचा आशीर्वाद त्यांच्या घरामध्ये राहील। त्यामुळे पिंपळाच्या झाडाला आपल्याला शनिवारच्या दिवशी हात लावायचा आहे। इतर दिवस लावलं तर त्या झाडाखाली दरिद्रता माताचा निवास असतो। त्यामुळे आपल्याला जो हात लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे, पूजा करायची आहे ती पिंपळाच्या झाडाला आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचं आहे। इतर दिवस पिंपळाच्या झाडाला हात सुद्धा लावत नाही, हे सुद्धा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आता त्याच्यातला पहिला उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी याच्यासाठी आपल्याला पिंपळाचं जे बघा, हा जो उपाय आहे तो स्त्रियांनी केला तरी चांगला आहे, पण पुरुषांनी जर केला तर खूपच चांगला त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो। हा अनुभवी उपाय आहे, करून बघा, तुम्हाला सुद्धा चांगला अनुभव येईल। काय करायचं, दर शनिवारच्या दिवशी आपल्याला एक पिंपळाच्या झाडाजवळ जायचं, पिंपळाचं पान आणायचं, पिंपळाचं पान आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, नंतर त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा वगैरे करायची, आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं, नाही तर आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं। आता ह्या शनिवारी आणलं तर दुसऱ्या शनिवारी परत ते पान घ्यायचं आपल्या खिशातलं, आपल्या तिजोरीतलं, आणि ते पान तिथं टाकून द्यायचं, दुसरं पान आणायचं। असं तुम्ही सलग करत गेला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते, आलेल्या पैशाला बरकत राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद अखंड नक्कीच राहतो। हा खूप अनुभवी उपाय आहे, करून बघा, तुम्हाला पण चांगला अनुभव येईल। आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार आहे। बघा, आता दुसरं सांगणार आहे तुम्हाला की आपल्या पितरांची मुक्तीसाठी, आपले पित्र जे असतात ते भटकत असतात, त्यांना मुक्ती मिळत नाही, सद्गती मिळत नाही, त्याच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। कारण की पितरांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा पण येते आणि पितरांचा आशीर्वाद असल्याने आपले आलेले कामं असतात, आपले जे कामं होत नाही ते कामं सुद्धा होतात। कारण की पितरांचा आशीर्वाद हा आपल्या गुरुप्रमाणे असतो। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, 41 दिवस जर करणं तुम्हाला शक्य असेल तर रोज 41 दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे।
नाही तर दर शनिवारी पण केली तरी सुद्धा चालेल. बघा काय करायचं, आपल्या पितरांची मुक्ती होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी आपल्याला दर शनिवारच्या दिवशी काय करायचं, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा घेतल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि दिव्याला आपल्याला काय करायचं आहे, दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकतात. असा एक दिवा न्यायचा आणि तिथं लावून द्यायचा. दर शनिवारी करा. बघा हा उपाय खूप प्रभावशाली आहे. हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या पितरांना जो असतो तो मुक्ती मिळते. तुमचा पितरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहतो. तर मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे की बघा दर शनिवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. आता पाणी अर्पण करताना तुमच्या मंदिर जर जवळ असेल, तिथे पिंपळाचं झाड असेल किंवा दुसरी कुठेतरी असेल, तर तिथं तुम्ही एक गडू न्यायचं आहे. त्या गडूमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची, थोडं गूळ टाकायचं, तिळीचं तेलचे 2-3 थेंब किंवा मोहरीच्या तेलाचे 2-3 थेंब, असं करून आपल्याला दर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर टाकलं तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, धनाला बरकत राहते, घरामध्ये सुख शांती नांदते आणि लक्ष्मी नारायण आपल्या घरामध्ये प्रवेश असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला करता आलं तर नक्कीच रोज जर शक्य असेल तर नक्की रोज करा, नाही तर दर शनिवारी केलं तरी चालेल. फक्त आपल्याला प्रदक्षिणा घालायची. ज्यावेळेस आपण पाणी टाकणार त्या झाडाला त्यावेळेस प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालताना ओम नमः भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आहे. हे मंत्र म्हणून ते पाणी तुम्हाला अर्पण करून टाकायचं आहे. असं केल्याने बघा, करून बघा, तुम्हाला याचा सुद्धा तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल, संपत्ती वाढायला सुरुवात होईल. कशाचीच कमतरता तुमच्या घरामध्ये राहणार नाही. अनुभव घेऊन बघा, हा खूप सुंदर अनुभव आहे. आणि त्याच्यातलं आता दुसरं सांगणार आहे, जर तुम्हाला 7.5 आहे, 7.5च्या शनिदेवाचा खूप प्रमाणात खूप त्रास आहे, तो मिटत नाही खूप, म्हणजे कारण की शनिदेवांचा जो त्रास असतो तो खूप खंतड असतो. तो शनिदेवांची 7.5 जर आपल्या मागे लागली तर चांगली परिस्थिती सुद्धा वाईट व्हायला लागते. आपल्या जीवनामध्ये खूप त्रास, आपले जे चांगलं झालेलं असतं ते सुद्धा आपलं वाया जात चालतं आणि आपल्या आयुष्यामध्ये असे काही संकट येतात, त्यांना सामना करायची आपली ताकद नसते. त्यामुळे आपल्याला 7.5चा त्रास होऊ नये, शनिदेवांचा जो दृष्ट प्रभाव आहे, म्हणजे वक्र दृष्टी आहे, ती आपल्यावर पडू नये, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा. त्याच्यासाठी दर शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली बसून आपल्याला हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्र आहे बघा, ते शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसा म्हणायची आहे. असं केल्याने सुद्धा तुमचा जो 7.5चा त्रास आहे तो खूप प्रमाणात कमी होतो आणि शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहतो. तर हेच करून बघा, खूप चांगले उपाय आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितले, ते सुद्धा उपाय करून बघा. कारण की ह्या उपायाने भरपूर जणांना अनुभव आलेला आहे. कारण की हे उपाय धनसंपदा वाढवणारे, सुख शांती देणारे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदवणारे आहे. शनिवारच्या दिवशी का पिंपळाच्या झाडाला हात लावा, पिंपळ झाडाला पाणी टाकावं, तर शनिवारच्या दिवशी लक्ष्मीनारायण तिथं वास करतात आणि विष्णू भगवानांनी सांगितलेलं आहे, इतर दिवस जर आपण पिंपळाच्या झाडाला हात लावला तर आपल्या घरामध्ये दरिद्रता माता निवास करते. कारण की हे जे 6 दिवस असतात त्याच्या खाली दरिद्रता माताचा निवास असतो. त्यामुळे आपल्याला शनिवारच्याच दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावायचा आहे. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.